लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण, देहू आणि मुक्ताईनगर एवढी तीर्थक्षेत्र बाजूला काढा. फक्त या तीर्थक्षेत्रांना आयुष्यभर मरेपर्यंत जायला सांगितलंय. आणि यांच्या व्यतिरिक्त जेवढी क्षेत्र आणि जेवढी तीर्थ आहेत त्यांना फक्त कमीत कमी एकदा जाऊन आलं तरी चालेल. आणि या तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांचं उद्यापन, एकादशी सोमवार या व्रताचं उद्यापन करायला सांगितलेलं नाही. पंढरपूरच्या आणि आळंदीच्या यात्रेचं उद्यापन करायचा विधी शास्त्रामध्ये अजून कुठे सापडत नाही. पण 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या, अन्य काही तीर्थ जे असतील त्या तीर्थांना जर आपण जाऊन आलो तर तिथला जाऊन आल्यानंतर ब्राह्मणांच्या मुखातून निघणाऱ्या वेदोक्त मंत्रोच्चाराद्वारे त्या तीर्थाचं उद्यापन करावं, म्हणजे समाप्ती सांगता करावी, असा नियम आहे. म्हणून या नियमाला अनुसरून आपण बरीच माणसं कधी 4 धाम यात्रा करून येतो, कधी सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, किंवा कमीत कमी नाही इतर ठिकाणी जाता आलं तर काशी विश्वनाथाला जाऊन काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन तिथले जी गंगा मैया आहे त्या गंगा मातेचं पाणी आपण तांब्याच्या भांड्यामध्ये आणतो आणि त्या पाण्याची मिरवणूक काढतो. देवाऱ्यामध्ये, देवघरामध्ये तो तांब्यात ते भांड ठेवतो. गंगा पूजन त्याला आपण असं म्हणतो, गंगा पूजन. गंगा पूजन म्हणजे गंगेच्या पाण्याचं पूजन करणं. पूजन त्या वस्तूचं होतं जी वस्तू पवित्र असते, निर्मळ असते, शुद्ध असते. त्याचंही पूजन केलं जात नाही. तर जी वस्तू आपण पवित्र असून इतरांना जी पवित्र करते, तीर्थ या शब्दाची व्याख्या जशी केली आहे, तीर्थी कुर्वंती तीर्थानी, जे स्वतः अंगाने पवित्र असून आपल्या जवळ येणाऱ्याला पवित्र करतात त्याला म्हणतात तीर्थ. मावंद्याचा कार्यक्रम आमचे दौलतराव चौरे यांनी आणि त्यांच्या सर्व परिवाराने एक दिवसीय कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण, त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, मित्रमंडळी, सर्व क्षेत्रातील त्यांचा जिथे जिथे संबंध असेल ते सर्व मंडळी इथे कार्यक्रमाला शक्यतो उपस्थित आहेत. आणि त्यानिमित्ताने महाप्रसादाचा, अन्नदानाचा, भोजनाचा सुद्धा कार्यक्रम तर आहेच. ब्राह्मणांच्या मुखातून निघणाऱ्या मंत्राद्वारे गंगेचं पूजन, पाण्याचं मिरवणूक झालेली आहे. पण एक थोडा विरंगुळा म्हणून याची माहिती लोकांना कळावी. तीर्थयात्रेचं काय फल आहे, तीर्थयात्रा मानवी जीवनामध्ये आल्यानंतर केल्याच पाहिजेत का, त्या कशा केल्या पाहिजेत, कशा पद्धतीने केल्या पाहिजेत, नाही केल्या तर काय होईल, आणि आयुष्यामध्ये त्या कोणत्या वयापर्यंत केल्या पाहिजे, एक फार महत्वाचं. विशिष्ट वयातच तीर्थयात्रा केला तर उपयोग होतो का? शरीर सामर्थ्य नष्ट झालं, इंद्रियांचं पाठव्य संपलं, मग नंतर तीर्थयात्रा करता येत नाही. प्रत्येकाने केल्या पाहिजेत. हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने तीर्थयात्रेचं विधान ज्ञानोबांनी सुद्धा केलंय, हरिपाठामध्ये केलंय. तीर्थव्रत ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात, बाबा तीर्थ व्रतांच्या ठिकाणी श्रद्धा ठेव. याचा अर्थ असा आहे बरं का, तीर्थ व्रत भाव, तीर्थांच्या ठिकाणी श्रद्धा असू दे. त्याच्यावर पुढचा शब्द वापरलाय करुणा.
तीर्थयात्रा कोणाबरोबर केल्या पाहिजेत याचा सुद्धा विचार केला पाहिजे बरं का. तीर्थयात्रेला आपल्या बरोबर जे असतील ते कोण असले पाहिजेत हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तिथे मातोश्री तीर्थयात्रेला जाऊन आल्या, त्या निमित्ताने हा कार्यक्रम इथे आमच्या दौलतरावांनी आयोजित केला. कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व गुणीजन, टाळकरी, विणेकरी, पेटी वाजवणारे, मृदंग वादक, सोपदार, तुळशी घेऊन उभ्या असणाऱ्या मातोश्री, श्रोतृ वर्गामध्ये आमचे संपतराव अण्णा, त्यांचा सर्व ग्रुप, भजनी मंडळामध्ये आमचे गुरुबंधू सुभाष महाराज, मेघराज महाराज, वाघेरी, सर्व आपले टाळकरी, आमचे राऊत महाराज, वणीकर, विशेष म्हणजे एका पोशाखामध्ये संप्रदायाच्या चौकटीमध्ये जे उभे आहेत कळवणकर सर्व महाराज मंडळी बरं का. पतंग वादक आमचे निखिल महाराज, पेटी वाजवणारे आमचे रामभाऊ बाबा, चोपदार बाबा आमचे पांढरणेकर, ठिकाणी विणेकरी, सगळेजण सिस्टीमवाले, खडक ओझरकर, सुंदर सिस्टीम आहे. प्रॉब्लेम फक्त एकच आहे, वेळ फार कमी आहे. 11 झाले आपले. कीर्तन फक्त 12 पर्यंत चाललं पाहिजे. तसं म्हणजे 11 पर्यंतच पाहिजे खरं ते. माणसं करत नाही तोपर्यंतच कीर्तन पाहिजे. तिकडे प्रसाद तयार झालाय, आता काय सांगावं, 12 वाजेपर्यंत बोलायचं. आता जास्त जास्त लागून हे फायदा नाही. एवढा मंडप घातलाय, पावसाची सुद्धा मेहरबानी आहे आपल्यावर, वातावरण शांत थंड आहे बरं का. मातोश्रींच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा दौलतरावांनी केलेला हा प्रयत्न आहे. सज्जन हो, आई वडील हे जगातलं सर्वश्रेष्ठ तीर्थ असं ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात. सगळा विषय मला क्रमाक्रमाने सांगू द्या, फक्त चुळबुळ करू नका, उठून जाऊ नका. काही उठून जाण्यासारखाच विक्षेप निर्माण झाला तरच उठा. मला कल्पना आहे सगळे नाश्ता करून बसलेले आहेत माझ्या सहित. इथे आल्याबरोबर आम्हाला सांगितलं नाश्ता करा, पण आम्ही अन्नाकडून करून आलो, म्हणजे असं काही गडबड नाही तशी. ऐकत राहा. मातोश्रींनी तीर्थयात्रा केल्या, जाऊन आल्या, सुखरूप परत आल्या, आरोग्य आहे, आयुष्य आहे, घरातलं वातावरण अनुकूल आहे, मुलगा सत्पुत्र आहे, वारकरी आहे, संप्रदायाची असे कास धरणार आहे. माळकरी वारकऱ्यांचं वैष्णवांचं घर आहे. त्यांच्या वडिलांबद्दल काही मला माहिती नाही, माळकरी आहेत का नाही, आहेत. पण का बोललो त्याचा विचार करा थोडासा बरं का. आपल्या धर्मशास्त्रामध्ये, आपल्या कर्मशास्त्रामध्ये, आपल्या अध्यात्मामध्ये पाप आणि पुण्याचं जे विभाजन आहे ना, थोडं वैचित्र्य पद्धतीने केलेलं आहे. मुद्दाम हा विषय मांडतो मी. मला काय म्हणायचंय ते तुम्ही समजून घ्या. मानवी जीवनाचं खरं ध्येय जर कोणतं असेल तर ईश्वर प्राप्ती, भगवंताचं दर्शन. भगवंताच्या दर्शनाकरता सर्वात महत्वाची गोष्ट जर कशाची असेल तर अंतःकरण शुद्धीची आहे. परमात्मा अंतःकरणामध्येच राहतो, हृदयामध्येच राहतो. तो कुठे बाहेर नाही, त्याला बाहेर शोधावं लागत नाही. आणि बाहेर शोधतो जो परमात्म्याला, त्याला संत गाडगे महाराज फार सुंदर म्हणायचे. सर्व संतांनी तर असं सांगितलंय, कुठे शोधिशी रामेश्वर. परमेश्वर कुठे आहे आणि आपण त्याला कुठे शोधतो. पण परमेश्वराची प्राप्ती होणं मानवी जीवनाचं खरं ध्येय आहे. परमेश्वर प्राप्ती करणं हा जो विषय आहे, परमार्थामध्ये जे काही मिळवायचंय, जे काही प्राप्त करायचंय ना, ते असं बाहेरून मिळवावं लागत नाही. संसारामध्ये जे मिळवायचं असतं ते बाहेरून आणावं लागतं. परमार्थामध्ये जे मिळवायचं असतं ना, ते आपल्या जवळच असतं. मिळवायचं नसतं, त्याची फक्त ओळख करायची असते. तर हृदयामध्येच आहे. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा, जवळच आहे, जवळच आहे, जवळच आहे परी भेटेना. एक मुद्दा महत्वाचा आहे, ईश्वर प्राप्ती करता अंतःकरण शुद्धीची गरज आहे. आणि अंतःकरण संसाराच्या संसर्गाने, संस्काराने बरबटलेले, दूषित झालेले आहे. म्हणजे अशुद्ध झालेल्या अंतःकरणाला जर शुद्ध करायचं असेल तर पर्याय काय? ते नामस्मरणाने शुद्ध होतं, ज्ञानाने शुद्ध होतं, अनुतापाने शुद्ध होतं, कर्माने शुद्ध होतं. बरेच पर्याय आहेत. पण तीर्थाटन करण्याचा एक विधी सुद्धा शास्त्रकाराने सांगितलेला आहे.
तीर्थाटन केल्याने अंतःकरण शुद्ध का होतं? सर्वात महत्वाचं कारण आहे सज्जनो, आपण ज्या वातावरणामध्ये राहतो, ज्या लोकांमध्ये राहतो, ज्या संगतीमध्ये राहतो, ज्या वलयामध्ये राहतो, त्याचे संस्कार अंतःकरणावर होतात. तीर्थयात्रा का केल्या पाहिजे त्याचं महत्वाचं कारण असं आहे की कोणत्याही तीर्थाचं जे वातावरण असतं ते पूर्णपणे सात्विक असतं. तिथे रजगुणाचं तमोगुणाचं वलय नसतं. तीर्थयात्रेला गेल्यानंतर, पंढरपूरला गेल्यानंतर, काशीला कुठेही जा तुम्ही, त्या वातावरणात गेल्यानंतर मन लवकर सात्विक होतं. का? कारण तिथे सत्वगुणाचं स्पंदन झालेलं असतं. मनावर सत्वगुणाचे संस्कार होण्याकरता सात्विक वातावरणामध्ये जाण्याचं विधान शास्त्रकारांनी केलेलं आहे. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आपला हिंदू धर्म, आपली भारत भूमी अनेक विविधतेने नटलेली आहे. भारतामध्ये जेवढे देवाचे अवतार झाले तेवढे कुठल्याच देशात झाले नाही. भारत देशामध्ये जितकी तीर्थ आणि क्षेत्र आहेत तितकी तीर्थक्षेत्र कुठल्याच देशामध्ये नाही आहेत. अंतःकरण शुद्ध करण्याकरता संसारामध्ये राहून अंतःकरण शुद्ध होत नाही. जरी नामचिंतन केलं घरी राहून, प्रपंचामध्ये राहून, तरी मन लवकर शुद्ध होण्याची शक्यता नाही. याच्याकरता सर्व संत महात्मे एका मुखाने जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे, जवळ सगळं तीत आहे, हात सशक्त आहेत, पाय चालू शकतात. अण्णा मगाशी म्हटले, सकाळी आमची चर्चा झाली तेव्हा, जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत तीर्थयात्रा होतात, कराव्यात. म्हटलं ते केदारनाथला 14 किलोमीटर वर जावं लागतं. केदारेश्वरला 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे ना, ते सुद्धा घोड्यावर बसून जावं लागतं, पालखीत जावं लागतं. आता तिथे हेलिकॉप्टरची व्यवस्था झाली. आज तिकीट जास्त आहे, 4,000 4,500 एका माणसाला लागतात केदारनाथच्या दर्शनाला. आलं लक्षात? अशी व्यवस्था शासनाने केली, तो भाग वेगळा. पण जवळ हे सगळं सिद्ध आहे. 50 वर्ष वयाच्या आत झालं तर फार चांगले आहे. हातपाय चालू शकतात तोपर्यंत तीर्थयात्रा करण्याचं विधान आहे आपल्याकडे. आणि तीर्थयात्रा करत असताना महाराज म्हणतात त्या आनंदाने कराव्यात बरं का, सुखाने कराव्यात, कुरकुर करत करू नये. घरातलं कुटुंबातलं सगळं वातावरण अनुकूल झाल्यावर तर फार चांगलं आहे. मनावर कुठलं तरी दडपड आहे, ओझ आहे प्रपंचाचं, बायका पोरांचं, कुटुंबाचं, मग ती मनस्थिती जर तशी असेल अर्थ नाही करा. आनंदाने ज्यांच्या बरोबर जायचं ते कोण पाहिजे? नाथ महाराज हरिपाठ आपल्या काकड्याच्या अभंगामध्ये म्हणतात, तीर्थयात्रेला जा पण कसं जा, कोणा बरोबर जा, आणि जाताना रस्त्यावर काय करा. तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाटे
तीर्थयात्रे सुखे जाऊ. हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का. म्हणजे तीर्थयात्रेला जात असताना मनाची प्रसन्नता महत्वाची आहे. कोणाबरोबर जायचं? संता संगी. जात असताना काही लोक खरं म्हणजे तीर्थयात्रा तर पायीच करायचं पहिलं विधान आहे. पायी तीर्थयात्रा मुख्य रामनाम. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी तीर्थयात्रा केल्या. भगवान कृष्ण परमात्म्याने तीर्थयात्रा केल्या. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना बरोबर घेऊन तीर्थयात्रा करतात. सांगू तुम्हाला, स्वामी विवेकानंदांनी तीर्थयात्रा केल्या. ऋषी मुनींनी तर केल्याच, संतांनी केल्याच पाहिजे. रामचंद्र प्रभू तीर्थयात्रा करून जेव्हा आले तेव्हा वैराग्य झालं. राज्यकारभार सांभाळायचं नाहीच म्हणत होते. त्यावेळेला योग वासिष्ठ नावाचा जो ग्रंथ निर्माण झाला त्याच्यामध्ये वसिष्ठ आणि रामचंद्र प्रभूंचा संवाद आहे. विषय फार महत्वाचा आहे. तीर्थ शब्दाचा अर्थ असा आहे जे स्वतः अंगाने पवित्र असतं आणि इतरांना पवित्र करतं. प्रामुख्याने तीर्थाचे दोन प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. एक चित तीर्थ आणि एक भौम तीर्थ. तीर्थांचे दोन प्रकार आहेत. एक भौम तीर्थ आणि दुसरे चित तीर्थ. आता भौम तीर्थ कशाला म्हणतात आणि चित तीर्थ कशाला म्हणतात थोडक्यात ऐका. वाहणाऱ्या जेवढ्या काही नद्या आहेत त्या नद्यांना भौम तीर्थ म्हणतात. नद्या जेवढ्या नद्या आहेत, प्रामुख्याने आपण दररोज सकाळी आंघोळ करताना म्हणतो गंगा यमुना चैव गोदावरी सिंधू सरस्वती नर्मदा कावेरी. प्रत्येक नदीचं वेगवेगळं स्वतंत्र असं स्थानमान. नदीला तीर्थ असं म्हटलंय बरं का, लक्षात ठेवा. कारण नदी ही उगमापासून तर समुद्राला मिळेपर्यंत काय करत जाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नदीचा उगम जिथे होतो तिथून समुद्राला मिळेपर्यंत ती जगाला सुखी करत चालते. जगातल्या लोकांची जीवांची दुःखितांची दुःख दूर करत चालते. किती सुंदर भूमी ज्ञानोबरायांची. नदी दोन्ही काठावरच्या लोकांना कसं सुख देते. ज्ञानोबराय म्हणतात का फेडीत पापताप. नदी काय करते? कोणती नदी घ्या, गंगाच असं नाही, कुठली नदी. का फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे. गंगा म्हणजे गंगेलाच गंगा असं म्हणतात असं नाही बरं का. कोणत्याही नदीला गंगा म्हणता येतं, म्हणू शकतात. आपल्याला फक्त दोनच गंगा माहिती आहेत, गोदावरी गंगा आणि भागीरथी गंगा. गंगा का म्हणतात त्याचं एक स्वतंत्र कारण आहे. गंगेला वेगवेगळी नावं का पडली, भागीरथी का म्हणतात, गोदावरी का म्हणतात बरं का, मंदाकिनी का म्हणतात, जान्हवी का म्हणतात, एक स्वतंत्र विषय आहे. पण ऐका, पृथ्वी तलावर सर्व नद्यांमध्ये गंगेचं महत्व जास्त आहे हे मात्र निर्विवाद आहे बरं का. एक श्लोक आलेला आहे शास्त्रामध्ये. कृतयुगामध्ये सर्व तीर्थांचं महात्म्य सारखं होतं. कृते सर्व तीर्थानी त्रेतायाम पुष्करः द्वापरे कुरुक्षेत्रे कलौ गंगा विशिष्यते. कृते सर्व तीर्थानी. कृतयुगामध्ये सर्व तीर्थांचा महिमा सारखा होता, महात्म्य सारखं होतं, फल सारखं होतं. पण त्रेतायुगामध्ये पुष्कर तीर्थाचा महिमा जास्त सांगितला. त्रेतायाम पुष्करः. पहिलं कोणी पुष्कर? अण्णा जाऊन आले. पुष्कराला ब्रह्मदेवाची उत्तर वेदी म्हणतात. पुष्कर तीर्थाला बरं का. पुष्कर तीर्थाचं विशेष फक्त एकच आहे, मला वाटतं राजस्थानमध्ये आहे. पुष्कर तीर्थाचं एकच विशेष असं आहे की तिथेच फक्त ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. जगात कुठेही ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. पुष्करला फक्त ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. त्रेतायाम पुष्करः द्वापरे कुरुक्षेत्रे. कुरुक्षेत्र एक तीर्थ आहे बरं का.
हस्तिनापुर, दिल्ली, जिथे पानिपतचं युद्ध झालं ते सुद्धा कुरुक्षेत्रच आहे. कुरुक्षेत्राचं असं चिंतन आहे, कुरुक्षेत्राकडून आलेला वारा सुद्धा पुण्यदायी सांगितलेला आहे. पृथ्वीच्या पाठीवर जे कुरुक्षेत्र आहे तिथे जर दान केलं तर त्याचं महत्व अधिक सांगितलेलं आहे गीतेमध्ये. ज्ञानोबा राय म्हणतात, सत्पात्री स्थळ, योग्य काल, योग्य देश आणि योग्य पात्र म्हणजे कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्रावर जर दान केलं तर त्याचं विशेष महत्व सांगितलंय. ज्ञानोबा राय म्हणतात, दान करण्याकरता का होवावे कुरुक्षेत्र. भीष्माचार्यांचे प्राण कुरुक्षेत्रावरच गेलेत. कौरव पांडवांचं युद्ध कुरुक्षेत्रावरच झालं. श्रीमद भगवद्गीता कुठे सांगितली गेली? कुरुक्षेत्रावर. परशुरामांचं युद्ध सुद्धा ते कुरुक्षेत्रावरच झालेलं आहे. कुरुक्षेत्र हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. होवावे कुरु किंवा द्वापारे कुरुक्षेत्रे. मला वाटतं नामदेव महाराजांच्या एका अभंगामध्ये सुद्धा नामदेव महाराजांनी त्या अभंगामध्ये जगाच्या पाठीवर असलेली सर्व तीर्थ आणि क्षेत्र यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ जर कोणतं असेल तर पंढरपूर. पंढरपूरचा महिमा वर्णन करत असताना सुद्धा त्या अभंगामध्ये वाराणसी, गया, प्रयाग, जगन्नाथ, कुरुक्षेत्र एवढ्या तीर्थांची तुलना करत असताना पंढरपूरचा महिमा अधिक सांगितलेला आहे. पुढे पण त्या विषयावर गाढे क्षेत्र, गाढे कुरुक्षेत्र दान असं म्हटलेलं आहे. त्या कुरुक्षेत्रावर दान करण्याचं विधान आहे. द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्राचा महिमा होता आणि कलियुगामध्ये सांगितलं कलौ गंगा विशिष्यते. गंगा रूपेण शास्त्रकार असं म्हणतात की प्रत्यक्ष भगवान विष्णूच गंगेच्या रूपाने कलियुगात आलेले आहेत. गंगा द्रव रूपेण त्रैलोक्यम व्याप्य तिष्ठसी. प्रत्यक्ष भगवान विष्णू म्हणजेच गंगा आहे. खरं म्हणजे गंगेचा जन्म कुठून झाला? भगवान विष्णूच्या अंगुठ्यापासून. तो केव्हा झाला? ती भागवतामध्ये कथा आलेली आहे. ज्या वेळेला भगवान परमात्म्याने बळीराजाला पाताळात घालण्याकरता वामन अवतार धारण केला, त्यावेळेला भगवंताने 3 पावलं भूमी मोजली ना, तर पहिलंच पाऊल भगवंताचं सत्यलोकात गेलं. कुठे? सत्यलोकात. आणि सत्यलोकात गेलेलं जे देवाचं पाऊल होतं त्या पावलाची ब्रह्मदेवाला पूजा करायची इच्छा झाली. भगवान परमात्म्याच्या पायाचा अंगुठ्याची पूजा केली. म्हणून शक्यतो एखाद्या संतांची, श्रीगुरूंची पूजा करताना कशी पूजा करतात? पायाची पूजा करत असताना प्राधान्य हे उजव्या पायाच्या अंगुठ्याला दिलं जातं. अंगुठ्याची पूजा करतात, इतर बोटांची नाही. तर ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूतल्या पाण्याने, कमंडलूतलं पाणी जे होतं त्याच्याने भगवान विष्णूच्या चरण अंगुष्ठाची पूजा केली. मग ते जे पाणी तेच पुढे गंगा. बघा, लक्षात ठेवा. आणि पुढे ऐका, मग भगवान शंकर हे भगवान विष्णूचे अत्यंत लाडके भक्त, पहिले वारकरी. पंढरपूरचे पहिले वारकरी म्हणजे भगवान शंकर. खांद्यावर कावडी घेऊन पंढरपूरची पहिली तीर्थयात्रा करणारे जगातले पहिले वारकरी म्हणजे धड 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 धुळ 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 पळ सुटला कडी काळा बापुडे रे. ओम नमो शिवादी त्याने कावडी घेतली खांदी. भगवान शंकर स्वतःला म्हणतात पंढरपूरची पहिली वारी मीच केली आहे. आम्ही का पडू रे, 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 आम्ही का पडू रे. पंढरपुरीचे आम्ही का पडू रे. पाणी द्या. पंढर
आम्ही कापडी रे उत्तरग्रंथीचे आम्ही कापडी रे ग्रंथीचे आम्ही कापडी चला आता काही नाही काही नाही असं चिंतन चाललं होतं आपलं होतं कधी की थोडस अशक्तपणा किंवा काही खाल्लं नसेल तर भोर चक्कर येतो आता खालीच बसू द्या त्या मातेला भगवान शंकर हे पंढरपूरचे पहिले यात्रेकरू आहेत तीर्थयात्रा करणाऱ्याला कापडी असा शब्द आहे बरं का तीर्थयात्रा करणाऱ्याला काय म्हणतात कापडी तीर्थयात्रा करीसी तरी कापडीच होसी वैष्णवण होसी अरे जना नामदेव महाराज म्हणतात आयुष्यभर नुसतं गायन केलं तर गायन गुणीजन होशी गायन करसी तरी गुणीजन होसी वैष्णवण होसी अरे जना असं आहे कर्म करसी तरी कर्मटची होसी तरी वैष्णवण होसी अरे जना कीर्तन करसी तरी कीर्तन फारच नामा म्हणे नाम वै विठोबाचे घेसी तरीच वैष्णव होसी अरे जना तू ज्या वेळेला भगवंताचं नामस्मरण करशील ना तेव्हा वैष्णव वेदाध्ययन करसी तरी वैष्णवाची होसी वैदिकची होसी वैष्णव होसी अरे जना असा एक अभंग आहे बरं का म्हणजे तीर्थयात्रे करू जो असतो त्याला कापडी असं म्हणतात हे मला सांगायचंय कापडी असं म्हणतात श्रीमद भगवत गीतेमध्ये सुद्धा भागवतामध्ये गंगेचं अवर्णीय महत्व आहे महाराज शतयोजन 100 योजन अंतरावरून जरी गंगा गंगा म्हटलं तरी गंगेचं फल वाटे म्हणता गंगा गंगा वाटे म्हणता गंगा गंगा अंतरावरून घरी असून सुद्धा आपण गंगा गंगा जरी म्हटलं तरी पातक जातात एकत्र का म्हणूनच मला असं वाटतं आपण घरी जरी असलो जरी आपल्याला गंगेवर स्नानाचा योग आला नाही आपल्याला घरी स्नान करायचं आहे पण गंगा स्नानाचं फल मिळवायचंय ना म्हणून त्याच्या करता पूर्वीच्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर जावायला सासरे भांडे दान देत असताना एक ते भांड दान देत होते कोणतं खरं म्हणजे स्नान त्या भांड्यातच केलं पाहिजे त्याचं नावच आहे ते गंगा गंगाळ पण बऱ्याच घरी पाहतो की सगळे ते प्लास्टिकच्याच बादल्या पुढे येतात आणि जे गंगाळ असतं ना ते असं पालत मारलेलं सापडतं पडतीवर म्हणजे त्या भांड्यात पाणी घेऊन जरी स्नान केलं तरी फल आहे बरं लक्षात ठेवा जरी नळाचं पाणी असलं तरी पण मुखाने वाचे म्हणता गंगा गंगा असं चिंतन आहे मला गंगा ही गंगा आहे द्रव रूपाने वाहणारी गंगा आहे सगळ्यांना तर काही शक्य नाही आता आपल्याला वेळ कमी म्हणून फक्त नुसते व्याख्या सांगतो तुम्हाला
ज्ञानोबा असं म्हणतात की बोलून आलो नदी कोणतीही असू द्या, ती गंगा असेल गोदावरी असेल. गोदावरी का म्हणतात बरं का, गोदावरी गंगा गौतम ऋषींच्या नावावरून पुढे गोदावरी असा शब्द तो रूढ झालेला असेल आणि तो त्याजवळच आहे गोदा गंगा. ही गोदावरी गंगा पृथ्वीवर का आली? ब्रह्मदेवाने पूजा केली म्हणून भागीरथी गंगा आली, पण गोदावरी गंगा गौतमांच्या निमित्ताने आली. असं ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये बघा, गौतमाचे निमिषे गौतम नावाच्या ऋषीने गोदावरी गंगा इथे खाली आणलेली आहे. प्रत्येक नदीचं एक स्वतंत्र महात्म्य असतं. नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर आपली पाप जातात अशी आपली धारणा आहे, कारण शास्त्रामध्ये वर्णन केलेले म्हणून आपण श्रद्धा ठेवतो नदीमध्ये, कारण नदी पवित्र आहे. नदी कोणत्याही नदीमध्ये तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर आपली पाप जातात, पण आपण स्नान केल्यानंतर त्या तीर्थाला मालिन्य येतं असं शास्त्र आहे. पापी दुराचारी अधार्मिक लोकांनी जर एखाद्या नदीमध्ये स्नान केलं तर आपण केलेलं पापाचा दोष ती नदी स्वीकारते. लक्षात घ्या. म्हणजे कोणती नदी असू द्या, कालांतराने तिला मालिन्य येतं, ती अपवित्र होते. आणि अशी अपवित्र झालेली नदी स्वतःला पवित्र करून घेण्याकरता तिच्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या तीर्थाकडे येते. नदीपेक्षा सर्वश्रेष्ठ तीर्थ कोण आहे? तेच जगद्गुरु तुकोबाराय आपल्या या अभंगामध्ये आज वर्णन करतायत. गंगा असेल, यमुना असेल, चंद्रभागा असेल, कुठली नदी असू द्या, तिला जर आपले दोष घालवायचे असतील तर त्या नद्या कोणाकडे येतात? आपले दोष घालवण्याकरता. आपण केलेलं पाप त्या नदीमध्ये धुतो ना आपण. एक लक्षात ठेवा, तीर्थयात्रा माणसं पाप घालवण्याकरता करतात, बरोबर? आपलं पाप जावं बुवा. मांजर मारली, ब्राह्मण सांगतात जा काशीला, काही दोष घडला जा तीर्थयात्रा करायला. बलराम दादा कडून भगवान कृष्ण परमात्म्याने एकदा ब्रह्महत्या करून घेतली होती, झालेलं नाही ते. बलराम दादा कडून ब्राह्मण मारला गेला, भगवंताने मारून घेतला. कारण बलराम दादा जर तिथे राहिले असते ना युद्धाच्या वेळेला तर कदाचित पांडवांना विजय मिळाला नसता, भगवान कृष्णाला वाटलं होतं. कारण दुर्योधन हा बलराम दादांचा शिष्य होता ना. कोणाचा? आणि नेहमी गुरु शिष्याची बाजू घेणार. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पांडवांना विजय प्राप्त व्हावा याच्या करता भगवान कृष्ण परमात्म्याने दोघांना बाजूला केलं. एक भीमाचा मुलगा बबरू, सुरुवातीलाच त्याला मारलं, त्याचा घात केला. आणि बलराम दादांना बाजूला करायचंय, युद्ध संपेपर्यंत बलराम दादा तिथे यायलाच नको. म्हणून सकाळी सकाळी एक ब्राह्मण आले, बलराम दादांचा नुसता धक्का लागला, खाली पडले. आता काय करायचं? ब्राह्मण मारला गेला, ब्रह्महत्या घडली. भगवान कृष्ण म्हणले, दादा तुम्हाला तीर्थयात्रा करावी लागेल, जा तीर्थयात्रेला. तुकाराम महाराज म्हणतात, दुराविला सखा बळी भर. दुराविला सखा ब्रह्म आणि बलराम दादा तेव्हाच आले. केव्हा आले? ज्या वेळेला शेवटचं युद्ध झालं होतं भीमाचा आणि दुर्योधनाचं. मी काय सांगतोय तुम्हाला की तीर्थांच्या ठिकाणी जे मालिन्य येतं, जो अपवित्रपणा निर्माण होतो, तो अपवित्रपणा घालवण्याकरता तीर्थ कुठे येतात? तीर्थ संतांकडे येतात. तीर्थया ठाया येती पुणित व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. तुकाराम महाराज म्हणतात, जगातल्या सर्व नद्या जर कोणाची इच्छा करत असतील तर तीर्थ त्यांची इच्छा करीती सर्व काळ, व्हावया निर्मळ आपणासे, व्हावया निर्मळ आपणासी, व्हावया निर्मळ आपणासी.
तीर्थांची इच्छा करती सर्व काळ. तीर्थ अशी इच्छा करतात की आमच्याकडे ते आले पाहिजेत. कोण आले पाहिजेत? लक्षात येऊ नये. आपण जर तीर्थामध्ये स्नान केलं तर काय होतं? आपली पाप जातात. पण पुन्हा ऐका, फक्त आतापर्यंत केलेली पाप जातील, पण पाप करण्याची जी प्रवृत्ती ना ती नाही जात. कोणत्याही तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर पाप करण्याची प्रवृत्ती जात नाही. मनामध्ये जी पाप करण्याची वासना असते ना, ती वासना तीर्थ घालवू शकत नाही. मन संकल्पाचे पापे न जाती तीर्थाचे आबापे, न जाती तीर्थाचे आबापे, न जाती तीर्थाचे आबापे. मन संकल्पाचे पापे न जाती तीर्थाचे आबापे, न जाती तीर्थाचे आबापे. संकल्पाची आपापे न जाती तीर्थांची आबापे. तीर्थाच्या बापानी सुद्धा पाप कर्म करण्याची वृत्ती घालवली जात नाही. तीर्थांना मालिन्य येतं, तीर्थ मलिन होतात. मग ते मालिन्य घालवण्याकरता सर्व नद्या कोणाकडे येतात? तर संतांकडे येतात. संतांना जिवंत तीर्थ म्हणतात, संतांना चित तीर्थ म्हणतात, आणि नद्यांना भौम तीर्थ म्हणतात. बरं का, दोन प्रकारचे तीर्थ तेच म्हणतात. माझ्या जीवनामध्ये मागच्या अनंत जन्माचा पुण्याचा उदय झाला. कारण संतरूपी तीर्थाचं दर्शन होण्याकरता पुण्य लागतं. पुण्य फळाला आल्याशिवाय संतरूपी तीर्थाचं दर्शन होत नाही. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला धन्यता देतात. माझं जीवन धन्य झालंय. आज माझं मागच्या गत जन्माचं पुण्य परिपाकाला आलंय. संतरूपी तीर्थ आमच्याकडे आलं. सुंदर संतांची पावलं आमच्याकडे आली, आमच्या घरी आली. सुंदर आणि साजिरी पवित्र पावलं. आणि त्या पवित्र पावलांचा अनुभव आम्ही घेतला. त्यांचा आनंद आमच्या जीवनामध्ये काय प्राप्त झाला? संत आमच्याकडे आले. जगातलं सर्वश्रेष्ठ तीर्थ आमच्या घरी चालून आलं. हाच आशय तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. भागवतामध्ये शेवटी असा विषय आलेला आहे. कौरव पांडवांचं युद्ध झालं. भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे झाले. ऐका, फार महत्वाचा प्रसंग आहे भागवतातला. सर्वजण एकत्र आले. खग्रास सूर्यग्रहण लागलं. खग्रास
करणाचे दोन प्रकार आहेत, खग्रास आणि दुसरं खंडग्रास. ख म्हणजे संपूर्ण आणि खंड म्हणजे थोड्याशा एका भागालाच ग्रहण. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेला, सूर्यग्रहण चंद्रग्रहण याला पर्वकाळ म्हणतात शास्त्रात. पर्वकाळ प्राप्त झाला की पुण्यकर्म दानादी कर्म करण्याचे विधान आहे. माता पित्यांचा अंतकाळ पर्वकाळ आहे, कपिला षष्ठी पर्वकाळ आहे, सिंहस्थ पर्वणी पर्वकाळ आहे, एकादशी द्वादशी पर्वकाळ आहे, अशी ती पर्वकाळ आहेत. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेला भगवान कृष्ण, गोपाळ, यादव सगळे एकत्र आले. स्नान झाली, ऋषीमुनी सुद्धा एकत्र आले आणि सगळेजण म्हणायला लागले भगवंताला, कृष्ण आम्हाला प्रवचन सांग. त्यावेळेला भगवान कृष्ण प्रवचन करायला बसले, उभे राहिले, बोलायला लागले. त्यावेळेला त्यांनी दोन प्रकारचे तीर्थ सांगितले आणि या तीर्थांमध्ये खरं तीर्थ जर कोणतं असेल तर संतरूपी तीर्थ सांगितलंय भागवतामध्ये. संत हे सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. अजून तुम्हाला सांगू कोणते कोणते तीर्थ आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केले पहा. आपण जे कर्म करतो ना त्यालाही तीर्थ म्हटलंय. आईबापांना सुद्धा तीर्थ म्हटलंय. जन्म देणाऱ्या माता पित्यांना सुद्धा तीर्थाची उपमा दिली आहे. ज्ञानाला तीर्थाची उपमा दिली. ज्ञान हे एक तीर्थ आहे बरं काय. सगळे प्रमाण सांगेल तुम्हाला मी. ज्ञानाला तीर्थ म्हटलंय, कर्माला तीर्थ म्हटलंय, अनुतापाला तीर्थ म्हटलंय. अनुताप तीर्थ आहे. स्वतः भगवंताला सुद्धा तीर्थ म्हटलंय. भगवंताच्या नामाला तीर्थ म्हटलंय. भरपूर प्रमाणात सगळ्यांची प्रमाण आहे त्याची. भगवंताच्या नामाला तीर्थ म्हटलंय, देवाला तीर्थ म्हटलंय. पंढरपूर हे तीर्थांचा राजा म्हटलंय सर्व संतांनी बरं का. असं चिंता नाही, सरळ सरळ वाक्य समजून जातो. ज्ञानोबा म्हणतात या वाहणाऱ्या गंगेमध्ये स्नान करण्यापेक्षा तुम्ही जर ज्ञानरूपी गंगेमध्ये स्नान केलं तर फार बरं होईल. फक्त ओवी सांगतो, जे ज्ञान गंगे नहाले, ज्ञान गंगे